डिसेंबर मध्ये। मग तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस एल निनो उद्भवणार आहे ना, त्याच्या आधी आपल्या महाराष्ट्रात भारतात पाऊस आधीच निघून गेलेला असतो। मग भारतामध्ये पाऊस कधी होतो? जून ते सप्टेंबर मध्ये, आणि डिसेंबर मध्ये एल निनो उद्भवतो। म्हणून तुम्हाला सांगतो याचा घनिष्ठ संबंध लावता येत नाही। पण काय झालं की बरेच हल्ली तज्ञ अभ्यास न करता इतर गोष्टीचा अभ्यास करावा लागतं। मग ह्या उन्हाळ्यामध्ये आता हे जे आता ऊन आहे, आता हे मार्च एप्रिल मे मध्ये आपला मध्य आपलं मध्य आणि उत्तर, म्हणजे उत्तर भारताकडे ऊन कसं आहे, इकडं मध्यमध्ये कसं ऊन आहे, पश्चिमेकडे कसं ऊन आहे, त्याच्यावर अवलंबून असतं। पण तुम्हाला एक सांगतो, एक आणखीन परत एक सांगतो, आपला जानेवारीमध्ये वर्ष सुरू होतं, पाऊस जून मध्ये येतो, आणि एल निनो कधी उद्भवतो? डिसेंबर मध्ये। डिसेंबर मध्ये कधी उद्भवतो? डिसेंबर मध्ये तिथं दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे ना, त्या समुद्राचं पाणी तिथं गरम होतं, आणि ते गरम झाल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगतो, वास्तविक पाहता तिथं जर गरम झालं तर तिथं हवेचे कमी दाब तयार होतात आणि त्या भागामध्ये पाऊस पडतो। पण त्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या इकडे थंडी असते, मग इकडलं बाष्प तिकडे जरी गेलं तर त्याचा काही संबंध येत नाही। म्हणून म्हणतो एल निनो असो या नसो, दरवर्षी मान्सून जून मध्ये येणार ते येणार।